शांत राहा. कृपया सगळ्यांनी शांत राहा. सगळ्यांनी कृपया बसून घ्यायचंय. आपल्या गावचे सिनेस्टार आबूराव हे आपल्या आईच्या 10व्या करता आलेले आहेत. त्यांच्या बरोबर मुंबईचे मोठमोठे निर्माते आणि नटनट्यांनी आपल्या गावाला पायधूळ झाडलेली आहे. तो मंडपावर कुणी जायचं नाही. नाही चला मागे चला 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 मागे चला. चला शांत राहा. हा आणि या बघा शूटिंग चालू नसून त्यांच्या आईच्या 10व्याचं विधी चालू आहे. तेव्हा समजांनी कृपया शांतपणे बसून घ्यायचं. जखम झाली वाटतं वस्तर यांनी. कारागीर हल्ली चांगले मिळत नाही. हळद हळद दाबून टाका घरी गेल्यावर. कावळा. कुशलराव आबुरांची तारीख द्यावं. क्लायमॅक्सच राहिलाय. शूटिंग 4 वेळा कॅन्सल झालंय. अहो यावेळेस तर बघा अहो सेट कुजायला लागलाय. कावळा. आबूराव बोला बोला लवकर बोला. तुमच्या आईची राहिलेली इच्छा बोला. पिरंगुटला एक लग्न आहे. वाघझरीला एक मुंज आहे. भरपूर काम आहेत. नमस्कार. दैनिक उठा ठेव. आपल्या मातोश्री अचानक गेल्या कळल्यावर आपली प्रथम प्रतिक्रिया काय झाली? अहो माणूस केल्यावर प्रतिक्रिया काय विचारताय? उत्तर क्रियाच करायची. आबूराव अहो कावळ्याकडे लक्ष द्या. आबूराव आपल्या मातोश्री म्हणजे लावणी परंपरेतील अनभिषिक्त. अहो अनभिषिक्त काय काहीतरीच. असं कसं? अनभिषिक्त सम्राज्ञीच होत्या त्या. म्हणजे जाणकार सांगतात ना तसं. आबूराव अहो खोळंबा होतोय. पिंडाकडे लक्ष द्या. आपल्या आयुष्यात डकवताना एका विशिष्ट काळात आपल्या वडिलांचा इतिहास काही स्पष्ट होत नाही. इतिहास नाही जमला हो कधी. आमच्या मारकुटे मास्तरनं लय हाणलं त्यावरनं. नाही म्हणजे आपल्या लोकविलक्षण विनोदाचा वारसा आपल्याला वडिलांकडून मिळाला की आईकडून? या अफवा पसरवण्याचा वारसा तुम्हाला कुठनं मिळाला? तुमच्या आईकडनं की बापाकडून? वारसा असा बाजारात मिळत नाही महाराज. चला निघा मुंबईला भेटू. निघा. थँक्यू. पाहुण्यांची चहा पाण्याची व्यवस्था मंडळाच्या वतीनं मंडपाच्या मागच्या बाजूला करून ठेवलेली आहे. तो पाहुण्यांनी विधी संपल्यानंतर जरूर यायचंय. कावळा काय ही गर्दी. लोकांची पण कमाल आहे. प्रसंग काय. आबूराव तुम्ही एवढे हरहुन्नरी आणि विनोदी नट. तुमच्या आईची एखादी साधी इच्छा तुम्हाला आठवत नाही? कमाल आहे. माझ्याकडे काय रिमोट कंट्रोल आहे होय कावळ्याला बोलवायला? उशीर कोण करते? मी का कावळा? नाही इतकी वर्ष तुम्ही इकडे येताय. ओळखीचा असेल एखादा कावळा तर बोलव की त्याला. भटजी बुवा दक्षिणेची चिंता करू नका. सगळं शास्त्रोक्त झालं पाहिजे. असा प्रसंग वारंवार येत नाही साहेब. नो कॉम्प्रोमाइज. अच्छा थांबतो की. कोणाला घाई आहे काय? कावळा. आई 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 तुझ्या इना सुना संसाराचा पाना कस कुशालराव काय साहेब? ही रडगाणं ती बंद करा बघू. होय सर. आई 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 आबूराव आपल्या आईची काहीतरी जबरदस्त इच्छा राहिलेली असणार. आठवा आठवा. माझ्या मायला काय बी मागायचं नव्हतं. आयुष्यभर तिनं नुसतं खस्ता खाल्ल्या. ते बी माझ्यासाठीच. चिमणी रोज पिलाना सांगते गोष्ट निजताना ते ऐकून गा मन हे फड
गाडीची चावी मला दे आणि तू खुशालराव बरोबर आहे. कंटिन्युटी साला वीक सुद्धा बरोबर बनवला नाही. नाना चिट्टांग सगळ्या प्रोड्युसरांच्या कमरेत लाथा घातल्या पाहिजेत. अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा. मुंजळीन भरू दे गा पाखरांच्या चोची. दुःखात पंखांना असो सावली मायेची. तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबाचे. तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबाचे. आब्या आब्या मेल्या तूच आहेस. वळिकला तुझा आवाज. शाळा सुटून पोरं कावाच आपापल्या घरट्याकडे गेली आणि तू कुठे हरवलास ना. अरे ये की आता. भूक लागली ना व. रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे आब्या, तो इकडे. आब्या,
पोरा आधी खाऊन घे धर. श्रावण मासी हर्ष किती पळतो मानसी इकडं इकडं इकडं. श्रावण मासी हर्ष मानसी घे ना चम्या. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. आभ्या मला शिकवते तुझं गाणं. गाणं नाही ती कविता हाय कविता बाल कवींची. असून दे ए मला शिकव. अरे लय गोड आहे. येडी कविता शिकायला आली. अरे मुर्द्या थांब जरा. आब्या मेल्या किती आगाव आहे. तू खाऊन घे ना आधी. अरे नको ना मालकाच्या पेटीला हात लावू. कावतेल किती. बर घे. ए रागवू नगस ना. शिकव मला गाणं. अरे नग धावायला लावूस मला आता. आमच्या मारकुट्या मास्तर सारखी छडी खावी लागल तुला माय. बर बाबा खाईन मी छडी. शिकव मला चल. हे र काय आमच्या मारकुट्या मास्तरचा चष्मा. असं वय हात दोडा म्हण आता. श्रावण मासी हर्ष मानसी. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे. क्षणात येते सरसर शिरवे. क्षणात फिरून ऊन पडे. क्षणात फिरून चल दप्तर घे. चल बस. आव लई थंड पडले बाहेर. लेकराला बसू द्या की पडवीत. पडवीत कशाला. आज छपरी पलंगावर बसू द्या की त्याला. तुम्ही जावात. चल कंदिलो चल. लाव. इथं निमूटपणा बसायचं. प्यांगला बिंगला असतो तांगडे मोडीन. काय कोण येते कोण जाते बरोबर ध्यान ठेवायचं आणि इशारा द्यायचा. कसा देशील. चलाक आहेस. बिन बापाच आहेस पण चलाक आहेस. दिस डेंजरस आहेत. रात बी वैर्याची असेल. आमदारकीचं तिकीट मिळणार आम्हाला. लोक जळत्यात. उगा पेपरवाल्यांना इशे नको. तुला नाही कळायचं पण लक्ष ठेव. काय भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग. भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग. बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना. बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना ग. बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना ग. बाई बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना. पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना ग. पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना सांगेना. बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना. बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना.
गुणाच्या परी निळ्या डोळ्यावरी निळ्या डोळ्यावरी मेघुटाच्या परी निळ्या डोळ्यावरी मेघुटाच्या परी वाट पाहिली डोळा चढ थांबेना वाट पाहिली डोळा चढ थांबेना पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना ग पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना सांगेना बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना श्रावणाच्या सरी पान भर थरथरी श्रावणाच्या सरी श्रावणाच्या सरी पान भर थरथरी श्रावणाच्या सरी पान भर थरथरी हिरव्या मोराची तुई तुई थांबेना निळ्या मोराची तुई तुई थांबेना पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना सांगेना बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना ग बाई बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना ये उठ हरामखोर गप नालायक साला हा तुझा इशारा होय रे झोपतो फुकट पोचतो रे तुला माय गेली माशना बिन बापाची अवलाद झाली अक्कल माशी नाळावरची माती साली कुणी नांगरली कोण जाण आणि हे निपजलं पाऱ्यावर असताना पुन्हा झोपलास तर याच कंदिलाच्या काचवर हात भाजीन हा दुःखाच्या बांधून पदरी गाठी जपले तुझ ओटी पोटी कधी डोळ्यांना काजळ तुझ भरताना गलबला जीव होताना मी गाताना
चावतोस? झोप आता. पूर्वी सूर्य उदयनाचे, पूर्वी सूर्य उदयनाचे, पूर्वी सूर्य उदयनाचे, पूर्वी सूर्य उदयनाचे. उडते पंछी आकाशी, उडते पंछी आकाशी, घागरी पाणोठ्या पाशी, घागरी पाणोठ्या पाशी. दूर नदीवर वेणू ऋण झुण, दूर नदीवर वेणू ऋण झुण, घुंगुर माळाजी, हो घुंगुर माळाजी. पूर्वी सूर्य उदयनाजी, पूर्वी सूर्य उदयनाजी, पूर्वी सूर्य उदयनाजी. शिवाजी महाराजांच्या हालचाली वाढायला लागल्या हे ऐकून सरदार गोळा झाले सगळे. या इनामदार, बिन बापाचे इनामदार. रात्री जागरण झालं वाटतं इनामदारांना अभ्यासामुळे. गुरुजी, डोकं दुखत होतं. मग जायचं डॉक्टरकडे जनावराच्या. जा पळ घरी जा. चुकलं गुरुजी, माघारी गेलो तर मायलाही ओरडल. मग आईला घेऊन ये की रे तुझ्या साळत सफाई द्यायला. आणतो गुरुजी. आत येऊ? या उद्या बोलव तिला, संध्याकाळी ये म्हणाव शाळा सुटल्यावर. काय जा बस. तर काय सांगत होतो, शिवाजीचा बिमोड कसा करायचा हा दरबारा पुढे प्रश्न पडला. तेव्हा बडीमानं विचारलं कोणी आहे का तयार. तर एक मोठा सरदार उभा राहिला. तो सरदार म्हणजे अफजल खान. तो बडीमाला म्हणाला, मला द्या फौज, मी आणतो पकडून शिवाजीला. हाय काय त्यात, आत्ता आणतो पकडून. जंगलातल्या बेळात असा किती येळ लपणार. अभ्या लक्ष कुठं आहे? खोड्या करतो अभ्या. उभा राहा. हात पुढे कर. आणखी काय शिक्षा करायची इनामदारांना? नकला. कर नक्कल. हात पुढे कर. कर नक्कल. ही घे माझी अंड्याची पोळी आणि ह्यो माझा खरडा. अभ्या, आमचा आप्पा आमदार बनार आणि आमचा इनामदार हड. त्यांचं रेकॉर्ड नाही चांगलं. म्हणजे अरे बाबा, म्हणजे तुझी माय आणि त्यांचं झंकट नाही का? बर ती जाऊ दे. आता आज रात्री आमच्याकडे कोंबडीची पार्टी आहे. तर रात्री जेवायला यायचं बरं का? तर आता आमदारकीचं तिकीट आम्हाला तर पक्षाने दिलं. हिम्मतराव इनामदाराच्या घराणेशाहीचा पराभव आहे. तर ते राहू दे. आता बघा, यो सरपंच, याचा बाप सरपंच, याच्या बापाचा बाप बी सरपंच.
तेवढ्याने थांबतोय काय बहादरगडी? शेतावर आणून ठेवली ना 1 महिना तमाशातली, समध्या गावाची संगीत बारी करायला निघाला यो मर्दगडी. अरे आब्या तर मंडळी, हा आबूराव बरं का, ओळखला असेलच तुम्ही. आमच्या गुणवंतचा दोस्त आहे. नकला एकदम फरमास करतो. सुरू कर तुझी नक्कल. तर महाराज ते कानाचे ठाई. ऐक हे नको. हिम्मतरावची नक्कल व्हायला पाहिजे. अजिबात घाबरायचं नाही, मी आहे ना. तू का काळजी करतो? मजा बघा बरं का, लय गोमती करतो. अरे घ्या ना. घराणेशाही कसली? घरंदाज असल्या बिगर माणूस कर्तबगार होत नाही. आमचा आजा कर्तबगार होता. वता त्याची गावात 4 घरं होती. आमचा बाप बी कर्तबगार होता. त्याची बी 2 घरं होती. माणूस दर्दी असणं हा दोष नाही, पण पैसे खाणं छा. आपण रोकड्यावानी आपण दूध डेअरीतलं पैसे खाणं शक्य नाही. असली 50-60 हजाराची चिल्लर मुंबईच्या आमच्या याकावारीत खर्च होते. अबे इकडे ये. हे पोरी, तुझा नाच झिंगण्या आणत आम्हाला. तुझ्याकडे रूप आहे, नाच आहे, ढंग आहे, पण नवीन आहेस. लक्ष्मीबाई शिवाय तू बैस जा. रोकड्यानं प्रभाव केला आमचा. साले पैसे चालून तिकीट मिळवलं आमदारकीचं. दुनियाच्या रामना राहिला का बे? वय मालक. तुला काय कळ बाळे? ए आब्या लेकरा ये. आब्या हाशिव आम्हाला हाशिव. लेकरा आम्हाला हाशिव नाहीतर याड लागल. आम्हाला हाशिव नाहीतर कानाखाली काढीन. आता मारुतराव रोकडे आमदारकीचं तिकीट आम्हाला पक्षाने दिलं. हा हिम्मतराव इनामदाराच्या घराणेशाहीचा पराभव आहे. ते असू दे. हा सरपंच, त्याचा बाप बी सरपंच, आणि तेवढ्यावर हे घरानं थांबतंय काय? ह्याच्या बापाचा बाप बी सरपंच. एवढ्यावर थांबतोय होया बहादरगडी? शेतावर आणून ठेवली 1 महिना तमाशातली, समध्या गावाची संगीत बारी करायला निघाला यो मर्दगडी.
मालकाला. सारा गाव बोंबलतोय. हसून हसून जीव घेतलास मालकाचं. नाही माय, मालक म्हणलं लेकर हाशिव नाहीतर याड लागल. बाप काय बघितलं नाही म्या. परिणामदार बापागत वाटलं मला माय. अक्षर संपला. चल. अहो इमानदारी काय ते शिकवा जरा. 4 दिवस झाला आपली एकच पोच. वा छान. काढा तुम्ही आमचा इमानीपणा काढा आता. एकच पोच तुम्हीच आणून दिले नाही चिखलाचे गोळे. शिकवतो ना त्यांना. काय येतंय कपळ. कळलं. मेहनत करा आणि आजच्या खेळाचं काय ते बघा जरा. मेहनत करा. हे चला हे पोरीनो घ्या पहिल्यापासून. करा उपकार आमच्या. माणसं नुसती पोसायची. अरे इनामदारा चल उठ. लाकडं ठेव चल फोडून. चहा पितोय. अक्का बाद झालं लाडतेच. नग काढूस डोळ्यातनं पाणी एवढ्या तेवढ्यावरनं. करायचा तर चांगला हक्काचा धरून ठेवायचा. माल पाणी जमीन जुमला काय ते स्वतःच्या नावावर तरी करून घ्यायचं. पण नाही, निस्ती राहिली आणि दमडी न घेता परत आली. अक्का पूर्वीसारखा गळा नाही राहिला तुझा आता. बहीण म्हणून ठेवून घेती झालं उपकारापोटी. अगं किती बोलशील गा. हौस आली होय जंगलात जाऊन वनव्यात शिरायची. आणि पुरुषांच्या जाती तू नाही बघितल्या होय. रंगरूप हाय म्हणून ठीक आहे तुझं अजून. हे पितापोर मोठं होऊ दे आणि मग बोल. नका उठ सुट तोंड सोडू. राबते नाही तर मी भासते ना भाकऱ्या सगळ्यांच्या. तुझ्या बरोबर बोर्डर नाचती गाती ना. करून सवरून कोंबड्या राहिल्या बाजूला आणि रामभाऊ कोंबड्या लागल्या झुंजायला. शेज बाज केली उसासमयी ठेवली. शेज बाज केली उसासमयी ठेवली. गुज बोल्यासाठी वाट राघूची पाहिली. कुठं तुम्ही गेला होता सांगा कारभारी. कुठं तुम्ही गेला होता सांगा कारभारी. कशी होती छबी तिची, कशी होती छबी तिची. माझ्या गुण प्यारी, माझ्या गुण न्यारी. रात्रीचा डोईवर आला, तिचा जीवन कसा वेच झाला. रात्रीचा डोईवर आला, तिचा जीवन कसा वेच झाला. कुठं तुम्ही गेला होता सांगा ना, सांगा कारभारी, सांगा कारभारी.
सांगा सांगा कारभारी सांगा कारभारी सांगा कारभारी सांगा कारभारी हरामखोर काल आम्ही मध्यरात्री आमच्या प्रिय सखीकडे गेलतो छान खायला. हरामखोर ही बातमी महाराणीनं कोणी सांगितली? मी सांगितली. तुला लाज नाही वाटली? काय गंमत हे बेशरम माणूस पाठीवर शान हा खाना मला इथं तुला मला मार बोल काय झालं? काय नाही महाराज असे मी महाराणच्या मला जो पारा करावा बघ बरोबर मध्यान राहतो घ्वांग 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 काय वार 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 रातकिड अशी भयान रात मी पारा करतोय तेवढ्याच पाठीमागून अशी मधुर शिळ आली. मी पाठीमाग वळून बघितलं खिडकीमध्ये आई कसली इमारत कसला ताजमहाल म्हणायचा. महाराणी बोल बोल मला म्हणल्या राघू 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 पिंजऱ्यात घुसला. तुला महाराणी राघू म्हणाल्या? लाडकानं मी त्यांचा मला म्हणलं एवढ्या थंडी वाऱ्यात बाहेर काय करतो राजा गेला शिकारीला आतमध्ये ये. तू गेला का काय? आणि मग सोडतो का काय म्हण. आणि मी असा मेन रोडनी आतमध्ये घुसायला गेलो. मला म्हणतात माझ्या लाडक्या गाढवा असा मेन रोडनी कसा येतोच मागच्या दाराने भुयारातून ये. भुयारातून ये अवसरी त्या राजवाड्याला किती भुयार म्हणायचे आणि कोण कोण म्हणून आत घुसला असेल कोणाला ठाऊक. आणि मी असा आतमध्ये गेलो बर पुढे मला म्हणल्या राघू 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 कापड काढ म्हणल्या. कपडे एवढी गाई बघा यांची अरे बाडीवा मला म्हणल्या महाराणी तुला कपडे काढ म्हणाल्या? उकाडा उकाडा किती घामाच्या दाराला घाम घाम. मी अशी कापड काढली म्हणलं राणी साहेब आता पालगाव बस. महाराणी बस म्हणाले तुला? पालगाव बस म्हणल्या मला. हातामध्ये 5 पानाचा इडा इलायची म्हणू नका केशर म्हणू नका लवंग म्हणू नका असा इडा धरला. माझ्याजवळ आल्या माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्या वटाला निस्ता पानाचा इडा लागला. सोलो हत्तीच्या तोंडी द्या तोफेच्या पायी तुडवा एक फाईट मारा. असं उलट का बोलतय? शिक्षण नाही अडाणी सर. अरे मला लेखो असं उलट कसं बोलतात तुम्ही? हत्तीच्या पायी तोफेच्या तोंडी. तेच ते सीता सावित्री सारख्या पतिव्रतांच्या पवित्र परंपरेचा आपला देश त्याच्या आलं ह्यो हलकटपणा ह्यो विचार काय गोड बोलतय ना बघा की. महाराज असं बोलल्यावर कोण खाली तुकल? हाना की जोड्यानी महाराज असं काही घडलेलं नाही. आम्ही नुसती गंमत केली. अव राणी साहेबांनी जर सीतामाई सारखं वागलं पाहिजे तर तुम्ही सुद्धा प्रभू रामचंद्रासारखं वागलं पाहिजे. तुम्ही प्रभू रामचंद्रासारखं वागाल तर लक्ष्मणासारखा भाऊ तुम्हाला मिळेल आणि हनुमानासारखा सेवक तुम्हाला मिळेल. आता आमची गोष्ट आमचं वय झालंय. आम्ही तुमच्या बापाशिवाय दुसरं काय करणार? म्हणजे दशरथ म्हातारी कुठे म्हणलं? मिली अरे पाय तरी जरा बडव्याव दशरथाचं. काय राब्या काय बघतो झाकून झाकून? नाना रंग पुसताना लय वाईट वाटत असेल ना बा? अरे आब्या वज उतरलं का वाटतंय डोसक्यावर. ही सवंगड्याची कापड उतरली का नाही मोकळं मोकळं वाटतंय अगदी. नाना मी आज आलो ना सोंगाड्या तर म्या नाही बाबा कधी रंग पुसणार. अगदी झोपेत सुधी. अरे लेकरा मला बी तुझ्यावानीच वाटायचं. राब्या हे रंगातलं बळ तुला उमजते नव. बारीक ध्यान ठेवायचं. अवक्षभर तुलाही बळ लाभल. रंगाला बळ असतंय ना? अरे मॉप बळ असतोय. हे एवढं पब्लिक थिएटर मध्ये खचून भरतोय. हा कंच बळी आणला इथं खेचून आणतो रे. रंगाचं बळ. रंग नाचण्यात असतोय गाण्यात असतोय आणि आब्या बोलण्यात बी असतोय. अबे उमेची पालखी लागली नाचायला.
ते असून दे नाना. बर. नाना हं. बाया नाचल्या, राजा राणी राजपुत्र सर्वांचे सोंग झाले. तर सोंगाड्या तर सोंगाड्या ना नाना. खरं सांगू मी नाना, हं. सोंगाड्या हाय मुन तमाशा आहे ना नाना. सोन्या चल. बस. आभ्या, ए आभ्या, काय ग माय? अरे चल की झोपायला आता. आलो आलो. नाना हं. काय असते ही सोंगाड्याची भानगड? भानगड सांगतो. पहिलं माझं थिरत पाणी होऊ दे, मग तुला सांगतो. भानगड सांगतो. तरण ताठ जिन असतंय आणि चांदण्याचं दान असतंय आणि सोंगाड्याच्या पायापाशी आभ्या अप्सराचं गाणं असतंय. लाख लाख डोळ्यांवरती सोंगाड्याचं राज्य असतंय. त्यांच्या जखमापासून थोडं हसवण्याचं भाग्य असतंय. सोंगाड्याचं खरं राजा त्याच्या भोवती फिरते फर्जा. आर खुर्ची मधल्या साम्राज्याचा 4 दिवसात वेणबाजा. लाल पैठ लाल पैठ खेळ फुल असला म्हणजे नखरा सुस्त्यात बघ तुला अक्का. दुसरी गाणारी नाही म्हणून नाट न गलवस. गाण्याशिवाय मनी करेन वय ग कौशल्य मी. आज काळ नाही चालत ग. आता ग बघते मी. तुझा माय माय गा तू. जमल तुला. गा तू. लाल पैठणी रंग माझ्या चोळीला, लाल पैठणी रंग माझ्या चोळीला. तुम्ही यावं सजण रंग होळीला, तुम्ही यावं सजण रंग होळीला. लाल पैठणी रंग माझ्या चोळीला, लाल पैठणी रंग माझ्या चोळीला. तुम्ही यावं सजण रंग होळीला, तुम्ही यावं सजण रंग होळीला. तू नुसते वठाल, मी गातो. उगा मस्करी करीन कशाला, उगा मस्करी करीन कशाला. तुमच्यासाठी सजला बंगला, तुमच्यासाठी सजला बंगला. अशी नार झोपेदार हिचा कोण भरतार. अशी नार झोपेदार हिचा कोण भरतार. हिरव्या चुड्याचा मनगटी झनकार. घट्ट नेसून हिंडते नऊवार. गोऱ्या पायात, गोऱ्या पायात पैंजण रुमझुमला, गोऱ्या पायात पैंजण रुमझुमला. तुम्ही यावं सजण रंग होळीला, तुम्ही यावं सजण रंग होळीला. ए रे माझ्या वाघा, घे जपून ठेव.
शपथ गळ्याची तुम्हा सांगते, शपथ गळ्याची तुम्हा सांगते, सारा शिणगार घेऊन बसते, सारा शिणगार घेऊन बसते. रूप हीच रूप खनी, नाही हाळू पाळी कुणी. रूप हीच रूप खनी, नाही हाळू पाळी कोणी. कुंकू भरल कपाळे भरदार, हिच्या अंगावर सोन्याची जरकार. माझ्या ओठीचा, माझ्या ओठीचा लालैडा देते तुम्हाला, माझ्या ओठीचा लालैडा देते तुम्हाला. तुम्ही यावं सजण रंग होळीला, तुम्ही यावं सजण रंग होळीला. लाल पैठणी रंग माझ्या चोळीला, लाल पैठणी रंग माझ्या चोळीला. तुम्ही यावं सजण रंग होळीला, तुम्ही यावं सजण रंग होळीला, तुम्ही यावं सजण रंग होळीला, तुम्ही यावं सजण रंग होळीला. ए मंजुळे, ये इकडे जरा. पण काय ग, आपण कुठं जायचंय? मथुरेच्या बाजारला. अगं, आपण मथुरेच्या बाजारला जाणार, पण मला जरा कळू दे की तुम्ही काय काय माल घेतलाय. ना ना, ते आब्या काय करते बघ. ए मावशे थांब, आम्हा समजायला विचारलंस, पण तू कोणता माल घेतलास? आता या वयात माझ्या म्हातारीचं काय खपणार, मी घेतलं ताक. अगं, माझा नवरा गरीब आहे. ए आब्या, या इकडं. का रामभाऊ, ती कालची बतावणी करून दाव. ती अत्तरवाली वाय. हा, हे मानसिंग ये इकडं बघा ना. ए मानसिंग, आपल्या ती अत्तरवाली बतावणी करायची आहे. ए सुभद्रे, तुम्ही वागा बाजू. ग्वाड मानून घ्या मंडळी. अरे लेका, मला कुठेतरी बायांचा वास येतो या. ए लेका, तुझी काय कुत्र्याची आवलत आहे बाय? अरे तसं नाही र, मला कुठेतरी अत्तराचा वास येतो या, आणि अत्तरा फक्त बायाच आल्या आल्या. अरे बघ र, 2 बाया आल्या. चल चल, व पुढं ओळख करून घे. राम राम बाई. कामाचं बोल बाई. मग अशी 4 पोरी बाजार फिरताना पाहिल्या, तर तुमच्या पोरी बिरी का? वय माझ्या पोरी आहेत. म्हणजे तुमचं लगीन झालं? लगीन झाल्याशिवाय कुठं पोरं होतात का? कुळचट दिसतंय. म्हणजे बाई, त्या पोरींचा बाप म्हणजे तुमचा पती तिथं कुठं दिसत नाही. ते बाहेर गावी असतात कामासाठी. असं आहे वय. मग तुमचे पती बाहेर गावी असतं ना, तुमच्यावर बघ कोण असतं? आमचे साथीदार. पण बाई, त्यावेळेला एखादा जबाबदार माणूस हवा की नाही? कशाला? आता कशाला म्हणजे असं बघा, आपल्या तालुक्याचा कारभार कोण सांभाळतं? सभापती. आणि आपल्या देशाच्या सैन्याचा कारभार? सेनापती. हा, आपला सेनापती जर गावाला गेला तर त्याचा कारभार कोण सांभाळतं? उपसेनापती. आमच्या बाईलाही हुशार आहेत बघा. आता बाई, जसं सभापतीला उपसभापती आणि सेनापतीला उपसेनापती, तसं पती बाहेर गावी गेला असतो ना, त्याचा समदा कारभार बघायला एखादा आमचा सारखा उपपती. ए मेल्या, वाटते तसा खुलचट नाही, जोड्याला आणलं पाहिजे. अरे अबे काय ना ना, कसं दिसतोय म्या? उभे होप किस ना. राधे यमुनेच्या काठावर दोरवा, राधे यमुनेच्या काठावर दोरवा. झाडी मंदी झुंबतो या गारवा ग, झाडी मंदी झुंबतो या गारवा. राधे यमुनेच्या काठावर दोरवा, राधे यमुने
बोलता बासरीचा गळा शब्द न बोलता बासरीचा गळा शब्द न बोलता बासरीचा गळा तुझा आंबाडा बांधे कृष्ण सावळा तुझा आंबाडा बांधे कृष्ण सावळा बाई बाई जाळी मंदी झुंबतो या गारवा ग जाळी मंदी झुंबतो या गारवा गोऱ्या अंगावरी मेहंदी भरतो हरी 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 मोर पिसाचा रंग झाला झावळा मोर पिसाचा रंग झाला झावळा ग बाई जाळी मंदी झोंबतो या गारवा ग जाळी मंदी झोंबतो या गारवा ए सुभद्रे तुला काय आवडलं अंगावर भरलेली मेहंदी की मी बांधलेला आंबाडा हं? मला समद आवडलं होय? पण एक मात्र लई आवडलं मोरपीस असं बाग द्राक्षांची जीवा पाड जपली हो बाग द्राक्षांची जीवा पाड जपली हो जात ओल्याची ओलं बरं का जात ओल्याची कशी बघा टपली जात ओल्याची कशी बघा टपली जात ओल्याची कशी बघा टपली. काय मंजुळाबाई कसा वाटला मुकडा? कसली लावणी व शाहीर धड अदाकारी बी नाही आणि नखरा बी नाही भावत नाही व मनाला. खाराब्या कशी वाटली? गुरं रानात सोडल्यागत वाटलं काय रे नाना? नाही नाही नव काहीतरी काढताल की का हो शाहीर? कशाला अहो जोरदार चालल ही चीज. हा बकुळाबाई वत्सलाबाई अहमद पिंजारी समद्यांच्या फळात ह्यांच्याच लावणे चालतात. पब्लिक लय डोक्यावर घेईल. टोसक्यावर घेईल का टोसकं फोडील कुणास ठाऊक. ए आब्या रिकाम्या थिएटरात खेळ करायचा नाही मला. 50-50 पोट भरायला लागतात तुम्हा सारख्यांची. ए उगा सोळी हो नका तुम्ही मायली लेकर सांगून ठेवती. आणि भाषणच करायची तर जा तिकडे तमाशा परिषदेत. मन गा अक्का घरासूर गुनिया चायला गुनिया आव्या कसं काय बरं आहे. चांगलं नाव का मला सा म्हटलं विसरलं का काय मला? नाही गुनिया गुणवंतराव लहान गरीब माणसं लई नाव असतात ना तुला. मतदारसंघ चालतो आलो खेळ बघाय. गुणवंतराव तुझी अंड्याची पोळी नाही सरलं अजून. राम राम शोभा आणली बरं का आमदार साहेबांनी. बरं झालं आला असं ते. खास नवीन चिचा बसविल्या. बघ बघ माय ए माय
बघितलं का कोण आले ते? गुणवंतराव. गुणवंतराव? अगं गुन्हा. अगो बाया गुन्ह्या. राम राम. कसाच बरा आहे ना? पोराकडे लक्ष असून दे. धाकल्या भावासारखा होता शाळेत असताना. नाही लाजूत होय. तुमचा हिरव्या मिरचीचं खरडा इसरलो नाही अजून. अक्का जा 4-5 फर्स्ट क्लास चहा पाठवून दे. जा जा. असू दे चहा फार होतो आणि पब्लिक खवळल. हो काय राजकारणी माणसामुळं कार्यक्रमाचा खोळंबा नको. दिल्लीहून तसा आदेश. चला चला भूषण चला चला वा पुढं. चला आम्ही येतो मग. चला चला. येतो संपल्यावर बसू. होय. अहो 25 वर्ष विरोधी पक्षात होतो. सत्ताधारी पक्षात का आलो तर चांगलं खातं मिळेल म्हणून. पण मिळालं काय? दुष्काळ खातं. खायला निदान सुकाळ खातं तरी द्यायचं. सुकाळ खातं? अहो म्हणजे महसूल खातं, नगर विकास खातं, हे खातं ते खातं. ज्या खात्यात खाता येतं ते खातं. अहो काही आमदारांचं बरं असतं बघा. अहो रसिकतेच्या नावाखाली जाऊन बसत्यात तमाशाला. तसं आपलं गुणवंतराव. आम्ही आपलं बसलोय दुष्काळी दौरे करत. बरं ते जाऊ दे. आपला दौरा कुठल्या कुठल्या भागात आहे? हे म्हणजे बघा आपलं वनवासवाडी, ओसारवाडी, खरकटवाडी. म्हणजे तुमच्या सासूरवाडीला जाय म्हणा की. अहो काय सेक्रेटरी तुम्हाला काही लाज लज्जा आहे का? अहो दुष्काळाचा दौरा चांगला थंड हवेच्या ठिकाणी काढायचा. माथेरान, महाबळेश्वर, लोणावळा, खंडाळा हे खळा ते खळा. सॉरी सर. काय झालं? पुढल्या दुष्काळात ही चूक दुरुस्त होईल. लक्षात ठेवा. आणि आमच्या वाहनाची तयारी झाली का? येस सर. आणि हे काय घेऊन फिरताय बरोबर बोल सर? हा आपल्या गाडीचा ड्रायव्हर आहे. हा गाडीचा ड्रायव्हर? अरे आमची एसी कॉन्टेसा, आतमध्ये फ्रीज, सगळ्या सुखसोयी आणि तीच चालवायला हा रिक्षाचा ड्रायव्हर घेऊन कुठे फिरताय? साहेब काय? हा माझा मेहुणा आहे. तुमचा मेहुणा आहे? म्हणजे बायकोचा भाऊ. हा लय नाजूक काम असतंय. बरोबर घ्या बरोबर घ्या. आपल्या मेहुण्याला, आपल्या भाच्याला, आपल्या पुतण्याला, आपल्या चिरंजीवाला पहिलं काम मिळालं पाहिजे. मग बाकीच्यांचं बघू. हे गाडी स्टार्ट कर. स्टेरिंगच्या खालीच जातोय. हे एसी ऑन कर. एसी शाबास. हा कसं अगदी लोणावळ्याला असल्यासारखं वाटतंय. वा हा हा. काय झालं बॉम्बलायला? हो साहेब आपल्या गाडीचा लाल दिवा फुटला. लाल दिवा फुटला? मला वाटलंच होतं. तुम्ही कसं अहो नक्कीच विरोधी पक्षाचं काम. पण तुम्ही कसं ओळखलं? अहो गेली 25 वर्ष मी विरोधी पक्षात होतो का नाही तेव्हा मीच लाल दिवा फोडायचो. अहो लाल दिवा फोडण्या पलीकडे दुसरा विरोध केलाच नाही आम्ही. बाग द्राक्षाची जीवा पाड जपली हो. जात कोल्ह्याची ही जात कोल्ह्याची कशी बघा टपली. बाग द्राक्षाची. हो मंजुळाबाई होऊन जाऊ दे बरं तारुण्याचं मळा. काय गाते असं द्राक्षांनी कोल्ह. भाई लोकांचा आग्रह आहे तर म्हणा की म्हणा म्हणा. अरे वार पब्लिक वा. आमदार साहेबांचा परिस्पर्श आमच्या फडाला झाला आणि समजा पब्लिक एकदम जाणकार झालं. हसू नका मायबक प्रेक्षको. पोट लई वंगाळ असते हो. वाईट गोष्टी करायला लावते. पण जेव्हा तुमच्यासारखा जाणकार प्रेक्षक एखाद्या खानदानी लावण्याची फरमाईश करतो तेव्हा ऊर कसा अगदी भरून येतोय बघा. बर तारुण्याचा मळा ही तर माझ्या मायची खास लावणी. माय होऊन जाऊ दे. मायबाप सरकार हो. आता खरं सांगायचं तर माझ्या भर जवानीतली लावणी आहे. हा तर माझ्या जमान्यातली काही पिकली पानं असतीलच म्हणा. इथं आहेत की तुमच्या वाणीत हिरवी आहेत का? असून दे असून दे. जुन्या ढंगात राहून बी काही नवीन जागा बांधल्यात या लावणीत मी. आणि जाणकार लोकसनी बघून मला बी आता या म्हातार वयात नवीन जोश आलाय. बघा काय जमतय का ते. भरतारुण्याचा
डसले जहर तयाची लहर पेटते ओठी हा बहर कहर अंगात हा बहर कहर अंगात विकावी रात पाखरासाठी जी भरतारुण्याचा मळा हो मळा पौषात हिवाळी रात गळ्यामध्ये हात गच्च झुंपावे मोकळा खुळा देहाच्या विभवावरी जाणते रावे भरतारुण्याचा मळा गगन घन दाट डोळ्यात लालसर डोळ्यात लालसर गडद गर्दशी डोळ्यात लालसर गडद गर्दशी स्पर्श जांभळी रात हो भरतारुण्याचा मळा भरतारुण्याचा मळा भरतारुण्याचा मळा भरतारुण्याचा मळा हो मळा यायला उभा झाला मावशीच्या जाचाचा रोजचा नवा ताप आला. अबुराव काढा की स्वतःच फड फड स्वतःचा फड स्वतःचा फड काढायचा म्हणजे काय भजी मंडळ काढणं इतकं सोपं नाही आहे ते. आधीच उल्हासतात फाल्गुन मास. नाही तुमचं ते दुष्काळाचं राजकारण मगाच्या खेळामधलं सोंग चांगलं जमलं ते असतात खोलवर कुठंतरी दडलेलं दुखल्यालं खुपल्यालं येतं असं कधीतरी बाहेर. चांगलं आहे चांगलं आहे. अरे ते पोरगी बरं तारुण्याचा मळा. हा ती सुभद्रा. हा सुभद्रा कमळींनी कळा. भुजंगराव देऊन टाका 25,000चं कर्ज आबुराच्या फळाला. देऊया की पण गॅरंटीचं काय? गॅरंटी सुकाळ मंत्री दुष्काळ खात आबुराव बघताना बसले जागे आम्ही बी अवघडलो खुर्चीत. वा वा ह्या चांगले चांगले बरं सुभाषची बैठक झाली पाहिजे फरमास. हे बात आहे. हे गुन्हा सुभद्रेची बैठक कशा पाई दुसरे आणू कोणीतरी. हो भुजंगराव आईला सहकारी बँकेचं चेअरमन झाला म्हणून आमच्या दोस्ताला गॅरंटी विचारतो होय. एक गरीब तमाशा कलावंत कधी नव्हे तो कर्ज मागतोय त्याला गॅरंटी विचारता. बड्या बड्या बागायतदार धेंडाने विचारता गॅरंटी. गॅरंटी आम्ही देऊ गॅरंटी. आम्ही गॅरंटी देऊ. आपला दोस्त आहे गुन्ह्या क्लासमेट. अरे कसं काय उपकार फेडायचे? दोस्तानं उपकाराची भाषा करायची नाही. अबुराव देवगावकर मंजुळा स वोट झळकला पाहिजे. खेळात रंगढंग पाहिजे. राजकारण पाहिजे. मुख्य म्हणजे सुभद्रा पाहिजे. याव्या कधीतरी बैठक जमवायला पाहिजे सुभद्रेची. जमूया की जमूया. आ
शब्दांचा हा खेळ मांडला तुझ्या कृपेवर ईश्वरा. शब्दांचा हा खेळ मांडला तुझ्या कृपेवर ईश्वरा. आम्हा शक्ती दे शब्द शारदे, आम्हा शक्ती दे शब्द शारदे. आम्हा शक्ती दे शब्द शारदे. गौरी तनया ईश्वरा, गौरी तनया ईश्वरा. शब्दांचा हा खेळ मांडला. आम्ही जन्मभर भाट होनी शब्दापाशी नांदतो. आम्ही जन्मभर भाट होऊनी शब्दापाशी नांदतो. गंधर्वाच्या गोड गळ्याची आज प्रार्थना मागतो. तुझा शब्द दे आकाशाचा, तुझा शब्द दे आकाशाचा. तुझा शब्द दे आकाशाचा. झांजर भावर स्वर्ग हिरा, झांजर भावर स्वर्ग हिरा. शब्दांचा हा खेळ मांडला तुझ्या कृपेवर ईश्वरा. शब्दांचा हा खेळ मांडला तुझ्या कृपेवर ईश्वरा. हरी 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 हरी, लाल दिव्याची गाडी आली. या 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 मंत्री साहेब, या 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 या. राम राम बुवा. इथं बसून धुवा पडलं. तुम्ही कशाला पडताय? आताच निवडून आलाय ना. बसा बसा, आरामात बसा. राम 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 राम. नाही म्हटलं आज फार गप्प गप्प दिसतात हे. त्याचं काय झालं साहेब? बायको माहेरी गेली. बायको माहेरी माहेरी गेली. गेली म्हणतोय. पण मी काय म्हणत होतो? तुमची बायको मोकळी आहे का? काय माणूस आहे, स्वतःच्या बायकोला माहेरी पाठवतो, तुमची बायको मोकळी आहे का म्हणतो. तू केवढा, त्यांची बायको केवढी? मी काय मेलोय का बायकोवर देखरेख ठेवायला? बसा खाली, बसा खाली. तो काय म्हणत होता? तुमचं लफड आहे, याला काय करायचं? तो म्हणतोय तुमचं लफड आहे. अरे साहेबांना काय त्रास झाला त्या लफड्यात? अरे विधानसभेत हक्कभंग झाला आणि यांचं मंत्रीपद टिकून राहावं म्हणून मुख्यमंत्र्यांनी काय काय कसरती केल्या, तुला काय कळणार? तुम्ही बसले बसले. तो काय म्हणत होता? तुम्ही दारू पिऊन पडला होता, याला काय करायचं? तो म्हणतो तुम्ही दारू पिऊन पडला होता. अरे तुला काय करायचंय? अरे हक्कभंग झाल्यावर कोणी बी दारू पिणारच आणि गटारात पडणारच. परवा मी त्यांना धुवून बाहेर काढला. आम्ही दोघं जोडीलाच होतो. हे गटारात होते, मी बाहेर होतो. बसा खाली, बसा खाली. मी काय ऐकलं? बायकोनं घराबाहेर काढलं, याला काय करायचं? तो म्हणतो तुम्हाला तुमच्या बायकोनं घराबाहेर काढलं. त्याच्या अरे यांना बायकोनं घराबाहेर काढलं म्हणून काय झालं? एकच आहे का? अख्ख्या महाराष्ट्रात किती घर आहेत यांची? म्हणून यांच्या पोरांची लग्न होत नाहीत. भाऊ बहीण म्हणून आमची पोरगी आम्ही परदेशात दिली. युगांडा युगांडा एवढं मोठं पोरगे. बसा खाली, बसा खाली. तो काय म्हणत होता? तुम्ही भ्रष्टाचार केला, याला काय करायचं? तो म्हणतोय तुम्ही भ्रष्टाचार केला, आता 4 कोटी रुपये खाल्ले, ते काय भ्रष्टाचार झाला होय? तुझ्या कानाखाली आवाज काढीन. तुझी भ्रष्टाचाराची व्याख्या तरी काय? साहेब निवडणुकीला उभे राहिले तेव्हा केवढी इन्व्हेस्टमेंट केली, बोर्ड लावले, होर्डिंग लावले, मिरवणुका काढल्या, थोडं पैसे तुला दिले, थोडं मला दिले, थोडं जनतेला दिले. आता हे सगळं पैसे रामदुपटीनं वसूल केले, त्याला का भ्रष्टाचार म्हणतात का? अरे हे खातं होतं म्हणून थोडं तरी खातं आलं. आता साहेब मोठ्या खात्यात जाणार, 4 कोटीचे 4 अब्ज होणार, याला काय कळतंय? कानाखाली आवाज काय म्हणला? यो म्हणला. यो कुठं? तुमचा कान कुठं? कुठे गेला? कुठे? अहो इतक्या वेळ खरं कोण बोलत कळलं का तुम्हाला? हरी हरी, हरी हरी. खरं खरं तू बोलत होतास? हरी हरी, मी केली मस्करी, तुम्हाला खरं वाटलं? साहेब बोला. अहो मी बोललेलं सगळं ह्यांनी ऐकलं ना? ऐकू दे रे. अहो ऐकू दे काय? तो पत्रकार आहे एवढा छोटा. संध्याकाळच्या पेपरचं आहे. पकडा त्याला, बातमी दिल पकडा. तेरे नादीन तेरे नादीन तना तना नादीर दीर दीर को
ತುಂದಿರ್ದಿರ್ ತದರೆ ದಾನಿ ನಾದಿರ್ದಿ ತುಂದಿರ್ದಿ ತದರೆ ದಾನಿ ತನದರೆ ನಾದರೆ ನಾ ತನದರೆ ನಾದೀಂ ತದರೆ ನಾದೀಂ ತನ ತನ ನಾದಿರ್ದಿರ್ದಿರ್ ತೋಂ ತೆರೆ ನಾದೀಂ ತದರೆ ನಾದೀಂ ತನ ದಾಕಿಡ್ತಕ ಧುಮ್ಕಿಡ್ತಕ ತಗ್ಗಿಲ ಅಂದ ತಿನ್ನ ದಾಕಿಡ್ತಕ ಧುಮ್ಕಿಡ್ತಕ ತಗ್ಗಿಲ ಅಂದ ತಿನ್ನ ಚಿಡಕತಕ ದಿಗಡದಾ ಗದಿಗಡದಾ ಗದಿಗಡ ತೆರೆ ನಾದೀಂ ತದರೆ ನಾದೀಂ ತನ ತನ ನಾದಿರ್ದಿರ್ದಿರ್ ತೋಂ ತೆರೆ ನಾದೀಂ ತದರೆ ನಾದೀಂ ತನ ನಾದಿರ್ದಿರ್ ತುಂದಿರ್ದಿರ್ ತದರೆ ದಾನಿ ನಾದಿರ್ದಿ ತುಂದಿರ್ದಿ ತದರೆ ದಾನಿ ತನದರೆ ನಾದರೆ ನಾ ತನದರೆ ನಾದೀಂ ತದರೆ ನಾದೀಂ ತನ ತನ ನಾದಿರ್ದಿರ್ದಿರ್ ತೋಂ ತೆರೆ ನಾದೀಂ ತದರೆ ನಾದೀಂ ತನ ತನ ನಾದಿರ್ದಿರ್ದಿರ್ ತೋಂ ತೆರೆ ನಾದೀಂ ತದರೆ ನಾದೀಂ ತನ ದೀಂ ತನ ದೀಂ ತನ आम्ही सांस्कृतिक मंत्री झालो. वास्तविक आम्ही अडाणी शेतकरी. आम्हाला कळतं ते ऍग्रिकल्चर, पण आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आमच्यावर सोपविलं ते कल्चर. तर आपली संस्कृती म्हणजे तरी काय? आपली संस्कृती म्हणजे आपला देश, ही माती, तिचा गंध, ही माणसं, लोककलावंत, ही आपली खरी संस्कृती आहे. वास्तविक आपल्या महाराष्ट्रापुढं आज अनेक समस्या आहेत. हे सगळं सोडून आज आम्ही इथं या तमाशाच्या 500व्या खेळाला का आलो असा प्रश्न तुम्हा पत्रकारांना, विरोधी पक्षामधल्या आमच्या मित्रांना आणि सिनेसम्राज्ञी मेनकाबाई यांना पडला असेल. त्यांना आश्चर्य वाटलं असेल. पण मेनकाबाई, आम्ही आज इथं आलो याला कारण नातं, आमचं ना आबूरावचं नातं, लोककला या आमच्या गरीब मित्रांनी जिवंत ठेवली. आता त्याच्या या लोकनाट्यानी राजकीय वर्तुळात आमच्या काही मित्रांची झोप उडवली, हे खरंय. पण कला वेगळी, राजकारण वेगळं. राजकारणातल्या माणसांनी खिलाडूपणा दाखवायला काय हरकत आहे? हरी हरी स्टॉप करी. ए वारा घालत कुठं चालला हरी हरी? परचाराला. कुणाच्या परचाराला? कृष्णाच्या. हरी हरी, मी 15 दिवस सासूरवाडीला दिवाळी सणासाठी गेलो तर या मथुरेत उलथा बलत्त झाली नाही ना. प्रचार आणि कृष्णाचा कशा पाई? की संध्यावर निवडणुकीला उभा आहे ना का? मग त्याच्या कॅनव्हासिंगला निघालोय. अरे पण त्याचं कॅनव्हासिंग कशा पाई करायचं? 16,108 मतं घरचीच आहेत की तू 100% निवडून येणार? अरे येड्या, कंसाचा डिसिजन झाला. आताच टीव्हीवर बातमी आली. काय? कंस